या निकृष्ट आहाराची कीर्ती फक्त अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाहीये, तर याच्या सुरस कहाण्या राज्याच्या मुख्य सचिवांपर्यंत पोहोचल्यात। विशेष म्हणजे मागच्या महिन्यामध्येच मुख्य सचिवांनी आपल्या अध्यक्षतेखाली एक बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीला विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी, झेडपीचे सीईओ उपस्थित होते आणि त्यावेळी तर मुख्य सचिवांनी हा आहार जनावरं खात नाहीत आणि तुम्ही लहान मुलांना खायला घालता असं म्हणत सगळ्यांची झाडाझडती घेतली होती। आणि त्यामुळे आता या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडे। गोविंद, कालचाच मुद्दा आपण पाहिलेला आहे, झी24 तासचा इम्पॅक्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला। एका अंगणवाडी सेविकेनं किती निकृष्ट दर्जाचा आहार दिला जातो हे व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेलं होतं आणि त्या संदर्भातल्या आणखी काही बातम्या या सुद्धा समोर येत आहेत। तुम्ही सध्या या संदर्भातली माहिती गोळा केलेली आहे, काय नेमकं तुम्हाला आढळलेलं आहे आणि काय त्या अहवालात सुद्धा नमूद आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर एकूण हा सगळा जो अहवाल आहे म्हणजे कालचे या ठिकाणी पारधी यांचा एक व्हिडिओ आणि त्यामुळं या सगळ्याची तर पोलखोल झाली, परंतु अधिकृत जे इन्व्हेस्टिगेशननं जे एक माहिती एक अहवाल समोर आणलेला आहे, ठाणे जिल्हा असेल किंवा अहिल्यानगर असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यातले अहवाल आहेत आणि शासनाच्या आरोग्य विभागानं जे महिला बाल कल्याण विभागातल्या या अंगणवाड्यांना जो आहार पुरवठा केला जातो त्या आहार पुरवठ्याचे काही नमुने तपासणीला घेतले होते। त्याच्यामध्ये मीठ असेल, चणा असेल, हळद असेल, सोयाबीन तेल असेल, त्याचबरोबर मिरची पावडर असेल, असे जे 8-10 किराणा मालाच्या ज्या वस्तू कंझ्युमर फेडरेशन या संस्थेमार्फत महिला बाल कल्याणच्या ज्या अंगणवाड्या आहेत त्यांना पुरवठा केल्या जातात त्याचे नमुने घेतले होते आणि त्या नमुन्यांमध्ये साधारणतः आयोडीन मीठाचं जर प्रमाण बघितलं तर चौगुले मीठ, खाडे मीठ असे कुठल्याही लोकल ब्रँडचे मीठ जे आहेत, मिठाचे नमुने जे आहेत ते मुलांना अंगणवाडीत वाटले गेलेले आहेत आणि त्याच्यात आयोडीनची मात्रा जी आहे ती अगदी 0% असल्याचं आरोग्य विभाग म्हणतंय, हे शासनाचं आरोग्य विभाग म्हणतंय। आयोडीन हे मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यांचा IQ लेवल वाढवण्यासाठी किंवा बाकीचं त्यांची सर्वांगीण वाढ होण्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक असताना लोकल बाजारातला माल जो आहे ज्याच्यामध्ये आयोडीनची मात्रा नाही, ज्याच्यामध्ये कॅलरीज नाहीत, ज्याच्यामध्ये प्रथिने नाहीत, अशा सर्व गोष्टी ज्या या अंगणवाडीमध्ये पुरवल्या जात असल्याची अधिकृत अहवाल जो आहे तो झी24 तासच्या हाती लागलेला आहे। यातली सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यामध्ये 553 अंगणवाड्या हे आहेत, प्रकल्प आहेत आणि जवळपास 1,10,000 अंगणवाड्या आहेत। त्यापैकी साधारणतः 70 ते 80,000 अंगणवाड्या ज्या आहेत या अंगणवाड्यांना आहार पुरवठा जो आहे तो कंझ्युमर फेडरेशन नावाच्या एका संस्थेमार्फत केला जातो आणि 2019 पासून या संस्थेला हा ठेका देण्यात आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्योग ऊर्जा विभागाचं जे खरेदी धोरण आहे 2016चं ते डावलून या संस्थेला विदाउट टेंडर हे काम देण्यात आलेलं आहे आणि आत्तापर्यंत या संस्थेला साधारणतः 2019 पासून ते आजपर्यंत 10,000 कोटीपेक्षाची जास्त बिलं जी आहेत ती अदा करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे आणि दररोज किमान 40 ते 50 लाख मुलांना अशा पद्धतीचा निकृष्ट आहार दिला जातो। माझ्या हातात ही सगळी कागदपत्र आहेत आणि विशेष म्हणजे यातली सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे राज्याचे जे मुख्य सचिव आहेत ज्यावेळेला पाहणी दौऱ्यावर गेले होते त्यावेळेला त्यांनी या आहाराचे नमुने काही तपासले, त्यावेळेला इतक्या निकृष्ट दर्जाचे आहाराचे नमुने घेऊन राज्याचे मुख्य सचिव जे आहेत ते मंत्रालयामध्ये आले आणि मंत्रालयामध्ये त्यांनी या विभागाचे सचिव असतील, राज्यातील कलेक्टर असतील, सीईओ असतील यांची बैठक घेतली आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे जनावर सुद्धा खाऊ शकत नाहीत, असा आहार तुम्ही मुलांना देता आहात, हा तुम्हाला खायला घातला पाहिजे का, अशा पद्धतीची झाडाझडती सुद्धा या ठिकाणी मुख्य सचिवांनी घेतली, परंतु यंत्रणेला मात्र कुठलाही फरक पडल्याचं दिसत नाहीये आणि यंत्रणेला फरक पडलेला दिसत नाहीये गोविंद, कारण अतिशय संतापजनक प्रकारे इतका निकृष्ट आहार दिला जातोय आणि ही बाब मुख्य सचिवांना सुद्धा माहिती आणि तरी सुद्धा यावर काही कार्यवाही होत नाहीये। मुलांचं खरं तर आरोग्य धोक्यात यामुळे येऊ शकतं, विषबाधासारखे प्रसंग सुद्धा त्यामुळे ओढवू शकतात, मात्र तरी सुद्धा कुठलीही हालचाल होत नाहीये। त्यामुळे खरंच आता या संदर्भात प्रशासन काही सावध पावलं उचलणार का? आता ही बातमी दाखवल्यानंतर तरी शहाणं बनणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद गोविंद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।